जरांगे पाटलांच्या आडून फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे। मंत्री नितेश राणेंनी खळबळजनक आरोप केलाय। टार्गेट करणाऱ्यांची माहिती सरकारकडे असल्याचंही नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। आंदोलकांची व्यवस्था कोण करतं याचीही माहिती आहे। मराठा आंदोलनाला कुणाची फूस आहे, मराठा आंदोलनामागे कोण आहे याचीही माहिती असल्याचा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केलेला आहे। आंदोलकांना पेट्रोल डिझेल कोण देतंय याचीही माहिती असल्याचं नितेश राणे म्हणालेलं आहे। त्यामुळे नितेश राणे यांनी मराठा आंदोलनासंदर्भात एक मोठा खळबळजनक आरोप केलेला आहे। जरांगे पाटलांच्या आडून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय असा एक खळबळजनक आरोप मंत्री नितेश राणे यांनी केलेला आहे। टार्गेट करणाऱ्यांची माहितीही सरकारकडे आहे असंही नितेश राणे म्हणाले आहेत। आंदोलकांची व्यवस्था कोण करतं याचीही माहिती आहे। मराठा आंदोलनाला कुणाची फूस आहे, मराठा आंदोलनामागे कोण आहे याची माहिती असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याबरोबरच या मुंबईमध्ये आलेल्या मराठा आंदोलकांना पेट्रोल आणि डिझेल कोण देतंय याचीही माहिती आहे असं म्हणत नितेश राणे यांनी खळबळजनक एक गौप्यस्फोट केलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये नितेश राणे यांचा नेमका रोख कुणाकडे आहे हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नितेश राणे झी24 तासशी बोलताना नितेश राणेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे या आंदोलनासंदर्भात बघूया। असं आहे की जरांगे पाटलांची आमची जुनी ओळख आहे। तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे। त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं, आरक्षण मिळावं, मराठा मुलांना मुलींना त्या पद्धतीने रोजगार आणि संधी ही त्याची प्रामाणिक भावना आहे। पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पक्षाने शिंदे साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा 10% मराठा आरक्षण दिलेलं आहे। ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता, एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण 10% आरक्षण दिलेलं आहे। आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे। विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत। त्यांचा चांगला संवाद सुरू आहे। पण जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांची अगर बदनामी करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे। कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे, तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याबिण्यासाठी कोण सोय करतो आहे, या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे। म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं, मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे। असं आहे की जरांगे पाटलांची आमची जुनी ओळख आहे। तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे। त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं, आरक्षण मिळावं, मराठा मुलांना मुलींना त्या पद्धतीने रोजगार आणि संधी ही त्याची प्रामाणिक भावना आहे। पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पक्षाने शिंदे साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा 10% मराठा आरक्षण दिलेलं आहे। ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता, एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण 10% आरक्षण दिलेलं आहे। आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे। विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत। त्यांचा चांगला संवाद सुरू आहे। पण जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांची अगर बदनामी करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे। कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे, तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याबिण्यासाठी कोण सोय करतो आहे, या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे। म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं, मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे। आपण बघतोय जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांना टार्गेट करण्यात येत आहे। मंत्री नितेश राणेंनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे। झी24 तासची एक्सक्लुझिव्ह बोलताना नितेश राणे यांनी हा आरोप केलेला आहे। टार्गेट करणाऱ्यांची माहितीही सरकारकडे असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। आंदोलकांची व्यवस्था कोण करतंय, मराठा आंदोलनाला कुणाची फूस आहे, मराठा आंदोलनामागे कोण आहे याचीही माहिती सरकारकडे असल्याचं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। तर आंदोलकांना पेट्रोल डिझेल कोण देतंय, जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांना टार्गेट करत असल्याचा सुद्धा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केलेला आहे। आणि या आंदोलनाला कोण फूस लावतंय, या सगळ्या आंदोलकांना पेट्रोल डिझेल कोण वाटतंय, त्यांची व्यवस्था कोण करतंय याची माहिती सरकार म्हणून आपल्याकडे असल्याचंही
जरांगे पाटलांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आहेत. बजरंग सोनवणेजी, आपण बघतोय की जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय असा आरोप नितेश राणे यांनी झी24 तासशी बोलताना केलेला आहे. या आंदोलकांची व्यवस्था कोण करतंय, त्यांना आंदोलनात कुणाची फुसा याची माहिती सरकारकडे असल्याचं म्हटलेलं आहे. गंभीर आरोप केला नितेश राणेंनी. बजरंगजी, मंत्रिमंडळामध्ये असणारे मंत्री आदरणीय राणे साहेब हे जे बिनबुडाचे आरोप करतायत आणि त्यांना का त्यांच्या पोटात दुखतंय? जर मराठा समाजाचा एक योद्धा तिथं जाऊन एवढं लढतोय समाजासाठी, तर त्या समाजाला कोण मदत करतोय? तर तळागाळातला समाज सारा करतोय. अख्खा समाज त्यांच्या बरोबर आहे. कुठल्या पक्षाची, कुठल्या एखाद्या व्यक्तीची मदत त्यांना नाहीये. त्यांना अख्ख्या पूर्ण मराठवाड्यातला एंटायर समाज त्यांच्या सोबत आहे. या समाजाच्या भावना त्यांच्या सोबत आहेत. समाजासाठी झटणारा हा नेता आहे, समाजासाठी लढणारा नेतृत्व आहे. त्यांच्यासाठी सर्वांची साथ आहे. समाजाच्या तळागाळातला गोरगरीब सर्व मराठा बांधव तिथं आहेत. काही लोक बैल घेऊन आलेत, काही लोक रेडा घेऊन आलेत. म्हणजे प्रत्येकाची भावना आहे की यार म्हणजे तीव्र प्रसिद्ध आणि विनाकारण फडणवीस साहेबाला टार्गेट कुणी करत नाहीये. फडणवीस साहेबाची बदनामी हे असलेच काही जण करतायत मंत्रिमंडळातले सहकारी. कुणीतरी काहीतरी बोलतंय, फडणवीस साहेबाला कोण टार्गेट करते? कोण बोललो फडणवीस साहेबावर? फडणवीस साहेबांनी जी आमच्या मराठा बांधवाची तिथं हेळसांड होती बघा. तो आज मराठा बांधवांना राहायला तर पाऊस आहे, ठीक आहे, नसणार त्याची अवस्था काही तुम्ही करणार नाही, पण टॉयलेटची अवस्था आज पंढरपूरच्या भक्तांसाठी 15-15 लाख टॉयलेट आपण उभा करू शकतो. मग इथं काय योग्य? इथं मुंबईमध्ये एवढे टॉयलेट उभे करायला काय अडचण होती? काही ना काही, पण काहीच नाही. ते व्यवस्था झाली नाही. वेळ काय केला जातोय? बरं, ही वेळ मुंबईत येईपर्यंत का? आज जी तुम्ही शिंदे समिती पूर्ण आदरणीय अगदी बजरंग सोनवणेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. या सगळ्यामध्ये कितपत तथ्य वाटतंय नितेश राणेंच्या आरोपांमध्ये तुम्हाला? त्याच्यात तथ्य वाटायचं काही कारण नाही. ते काही बोलतात, जे वाटेल ते तोंडाला. त्यांच्या बोलण्यावर एवढं महाराष्ट्र काही एवढा गांभीर्याने घेत नाही. अगदी बजरंग सोनवणेजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हणत बजरंग सोनवणे यांनी नितेश राणेंचे आरोप फेटाळलेले आहेत. आणि याविषयीच बोलण्यासाठी थेट जाऊयात. आझाद मैदानावर आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, आपण बघतोय जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केलेला आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर कार्यकर्त्यांची, मराठा आंदोलकांची यावरची काय भूमिका आहे, नितेश राणेंनी केलेल्या आरोपाकडे मराठा आंदोलक कसं बघतात हे जाणून घ्यायचं आहे. अगदी माझ्यासोबत सगळे मराठा आंदोलक आहे, पण त्यांना हे थेट विचारूया की त्यांची या सगळ्याबाबत भूमिका काय आहे. नितेश राणे राज्य सरकारचे मंत्री आहेत, ते म्हणतात की जरांगेच्या आडून फडणवीसांना टार्गेट केल्या जात आहे, म्हणजे कुणीतरी जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवते. काय वाटतं तुम्हाला, सत्य वाटतंय? अजिबात नाही. जरांगे पाटील हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, इमानदार व्यक्तिमत्व आहे. यांनीच ह्याच्या अगोदर आरोप केले होते की जरांगे पाटील हे शरद पवारचे माणूस आहेत, कधी काळी शिंदे साहेबाचे माणूस आहेत, आता म्हणतात कुणी म्हणतात फडणवीसांचे माणूस आहेत. तुम्हीच एकदा राणे साहेब ठरवा एकदा हे नेमके कुणाचे माणसं आहेत. हे सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे नेते आहेत. आदरणीय मनोज दादा हे कुणाचेही सांगण्यावरून जरांगे हे कोणाला टार्गेट करत नाही, तर जरांगेच्या आडून कोणीतरी फडणवीसांना टार्गेट करत नाही, असा आरोप आहे. नाही करू शकत नाही. का करू शकत नाही? मराठाचा नेता आहे आपला, ते मराठाचा नेता करू शकत नाही ना. बरं का, जे टार्गेट करताय त्यांची माहिती सरकारकडे आहे असं मंत्री नितेश राणेंचं म्हणणं. त्यांनी ती सादर करावी, जी त्यांच्याकडे माहिती आहे ती समोर दाखवावी. का बा असं अंदाजात तर कोणी म्हणेल, पण या समाजाला आम्हाला एक विश्वास आहे की जरांगे पाटलांचं कधी करणार नाही. भावना जाणून घेणारच आहोत. त्यापूर्वी आपण शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. दानवेजी, नितेश राणेंनी एक गंभीर आरोप केलेला आहे. जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे असा आरोप नितेश राणेंचा आहे आणि सरकारकडे याची माहिती असल्याचं सुद्धा नितेश राणेंनी म्हटलेलं आहे.
पुन्हा एकदा जाऊयात आझाद मैदानामध्ये. आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत. विशाल, आंदोलकांची भूमिका आहे की जरांगे पाटलांच्या खांद्यावर कोणी बंदूक ठेवू शकत नाही, ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. अजून काही आंदोलकांची बोलूया, त्यांची भावना जाणून घेऊया. मराठा आंदोलनामागे कोण आहे याची माहिती नितेश राणे आहे म्हणतात. काय सांगाल तुम्ही? कोणीतरी आहे म्हणताय आंदोलन? नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. सामान्य माणूस कोणी मागे नाही. मराठा आरक्षणाच्या पाठीमागे सर्वसामान्य गरजवंत मराठा आहे की जे आमच्या आजपर्यंत हक्काचं हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल, जे हक्काचं आमच्या 3-3, 4-4 पिढ्या आंदोलनाच्या मागे कोणीतरी आहे असा आरोप होतो. यात चुकीचं बोलतात. हे नितेश राणे म्हणजे हे दलबुदलू व्यक्तिमत्व आहे. हे जेणेकरून कधी काँग्रेसच्या जाते, कधी भाजपच्या. आंदोलनाला कोणीतरी पेट्रोल देतंय, डिझेल देतंय असंही म्हणताय. कोणी काय देत नाही. मी परभणीहून आलो, परभणीहून आलो. कोणी देत नाही आम्हाला. गेल्या वर्षी बी असंच केलं. मुंबईला वाशीला थांबिलं आणि लगेच आमच्या अंगा गुलाल टाकला आणि दिलं काढून जा म्हणलं घरला. आंदोलनामागे कोणीतरी आहे, आंदोलनामागे कोणीतरी आहे असा आरोप. आंदोलकाच्या मागे कोणी सुद्धा नाही, फक्त सर्वसामान्य मराठ्यांचा लढाई, गरजवंतांचा लढाई. हा गरजवंतांचा लढाई. सरकार कोणतंही षडयंत्र करून आंदोलकांची कोण व्यवस्था करतं, आंदोलकांची कोण व्यवस्था करतं याची माहिती आहे. नितेश राणेच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. नितेश राणे हा भाजपचा माणूस, त्याला राजकारणाशिवाय दुसरं काय घेणं देणं नाही. घरात 3 मंत्रीपद. आज आमच्यासारख्या सर्वसामान्य लोक कशासाठी रस्त्यावर उतरला? आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आज नोकरीमध्ये आरक्षण नाही सर. आज माझी कंडिशन सांगतो, मला 12वीला 82% मार्क. आरोप का करत असेल? आरोप का करतात? ती नीच आहेत, जातीच्या विरोधात खेळतात ना. सामाजिक भाषा वापरायला सर संतुलन निर्माण करून, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून त्यांनी आपल्या आरक्षणाच्या लढाईला त्यांना पूरक काही त्यांना ठोस निर्णय घ्यायचा नाहीये. एकमेकाच्या जातीमध्ये भांडण लावायचं आणि महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवायच्या, हा त्यांचा मागचा उद्देश असेल. मी सरळ मी सरकारला एक आवाहन करतो. अरे मराठ्यांकडे एवढा पैसा आहे की अख्खा महाराष्ट्र बसून खाऊ घालतील. मराठ्यांना तुम्ही असं कमजोर समजू नका. आमच्याकडे खूप पैसा आहे. तरी फूस आहे म्हणतात. अजिबात नाही, फूस अजिबात नाही. मराठे स्वतः संयमी. जरांगे पाटलांकडे एवढा पैसा, एवढा जनसमुदाय आहे. आमच्या सगळ्या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतायत. नितेश राणे यांनी जो आरोप केलेला आहे की मराठा आंदोलन जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय, त्यामधले तथ्य कोणतंही नसल्याचं हे सगळे आंदोलक सांगतायत. नितेश राणेंचे सगळे आरोप या आंदोलकांनी फेटाळून लावले आहेत. धन्यवाद, तुम्ही या सगळ्या आंदोलकांशी बोललात, मराठा आंदोलकांशी बोललात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्याबद्दल आझाद मैदानावरील सगळ्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.